Welcome students. We were discussing the methods for the preparation of aldehydes and ketones. आतापर्यंत आपण तीन मेथड्स पण बघितलेले आहेत अल्डिहाइड्स आणि कीटोन्स तयार करण्याच्या. त्यामध्ये दोन मेथड ज्या होत्या त्या अल्कोहोल्स पासून आपण केलेल्या होत्या. सो द फर्स्ट मेथड इट वॉज बाय ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल्स. आणि आपण बघितलं की ज्या वेळेला आपण अल्कोहोल्सचं ऑक्सिडेशन करतो त्यावेळेला आपल्याला अल्डिहाइड्स आणि कीटोन्स मिळतात. आणि मग त्यामध्ये आपण असं केलं की प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं आपल्याला अल्डिहाइड्स मिळाले आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं आपल्याला कीटोन्स मिळाले. त्यानंतर दुसरी मेथड जी आहे ती देखील ही अल्कोहोल्स पासूनच होती, फक्त तिथं आपण ऑक्सिडेशनच्या ऐवजी शब्द वापरला डिहायड्रोजनेशन, दॅट इज रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. आणि त्यासाठी आपण कॉपर पावडर जी आहे ती कॉपर पावडर घेतली होती आणि अल्कोहोल्स आपण हीट केले होते. आणि इथं देखील ज्यावेळेला आपण प्रायमरी अल्कोहोल्स घेतो आणि त्या कॉपर पावडरबरोबर हीट करतो त्यावेळेला आपल्याला अल्डिहाइड्स मिळतात. आणि ज्यावेळेला आपण सेकंडरी अल्कोहोल्स घेतो आणि ते ज्यावेळेला कॉपर पावडरबरोबर हीट करतो त्यावेळेला आपल्याला कीटोन्स जे आहेत ते कीटोन्स मिळतात. ओके, दॅट वॉज द सेकंड मेथड. त्याच्यानंतर तिसरी मेथड आपण जी बघितली ती आपण अल्काइन्स पासून बघितली. आणि अल्काइन्सचं ज्या वेळेला तुम्ही हायड्रेशन करता, दॅट इज ॲडिशन ऑफ वॉटर, यू गेट अल्डेहाइड्स अँड कीटोन्स एज द प्रॉडक्ट. ओके, आणि मग आपण ॲसिटिलीनचं हायड्रेशन केलं आपल्याला ॲसिटाल्डेहाइड मिळालं. तसंच आपण प्रोपाईनचं हायड्रेशन केलं त्यावेळेला आपल्याला ॲसिटोन जे आहे ते ॲसिटो आपल्याला मिळालं. आणि आज आपण चौथी मेथड बघतोय अँड दॅट इज बाय ओझोनोलिसिस ऑफ अल्किन्स. ओके, म्हणजे आपण तिसरी मेथड जी आहे ती हायड्रोकार्बन पासून म्हणजे अल्काइन्स पासून केलं होतं. आणि चौथ्या मेथडमध्ये देखील आपण हायड्रोकार्बन्स घेतोय म्हणजे अल्किन्स घेतोय. बघा तुम्ही एक ऑब्झर्व करा, पहिली मेथड जी आहे ती अल्कोहोल्स पासून झाली. ओके, पहिली आणि दुसरी मेथड. तिसरी मेथड जी आहे ती अल्काइन पासून झाली आणि आता ही चौथी मेथड जी आहे ती अल्किन पासून आपण तयार करतोय. सो दॅट इज ओझोनोलिसिस ऑफ अल्किन्स. ओके, म्हणजे आपलं स्टार्टिंग मटेरियल जे आहे ते अल्किन असणार आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे तर ओझोनोलिसिस करायचं आहे. आता ही रिॲक्शन देखील आपल्याला 11वीमध्ये येऊन गेलेली आहे. अल्किन टॉपिक जेव्हा आपण स्टडी केला त्यावेळेला ही रिॲक्शन येऊन गेली. म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या ज्या प्रिपरेशन मेथड ज्या आहेत ह्या पूर्वी येऊन गेल्यात. पहिल्या दोन मेथड अल्कोहोलमध्ये आल्या होत्या, तिसरी मेथड जी आहे ती अल्काईनमध्ये मागच्या वर्षी आलेली होती आणि चौथी मेथड आता ही जी आहे ती अल्किनमधली आहे. म्हणजे ही देखील आपल्याला मागच्या वर्षी जे ही झालेली आहे. ओके, आता ओझोनोलिसिस म्हणजे काय? ओझोनोलिसिस, लायसिस मीन्स ब्रेकिंग डाऊन. ओके, लायसिस म्हणजे काय तर ब्रेकिंग डाऊन. आणि ओझोन म्हणजे ओझोनच्या साहाय्याने जर एखादा मॉलिक्यूल जर आपण ब्रेक केला तर त्याला म्हणतात ओझोनोलिसिस. सो ओझोनोलिसिस इज अ प्रोसेस बाय विच वी कॅन ब्रेक अ सर्टन मॉलिक्यूल अँड दॅट मॉलिक्यूल विल बी अल्किन. ते अल्किन असणार आहे. आणि अल्किन जर समजा आपण ब्रेक केलं ओझोनच्या साहाय्याने तर आपल्याला अल्डेहाइड्स आणि कीटोन जे हे आपलं प्रॉडक्ट जे ते प्रॉडक्ट्स मिळतात. ओके, बघूया आपण करून बघू. आपल्याला सगळ्यात सिम्पलेस्ट ऑफ द अल्किन इज इथिलीन, दॅट इज CH2 and double bond CH2. Okay, ethylene is taken and this ethylene is treated with ozone. हे जे आहे हे ओझोन बरोबर आपल्याला ट्रीट करायचं आहे. ओझोन आपल्याला माहिती आहे दॅट इज O3. तीन ऑक्सिजन ॲटम जे ते एकत्र आले की ओझोन तयार होतो. मग हा ओझोन जो आहे ओझोन गॅस आपण इथिलीन गॅसमध्ये आपण ॲड केलेला आहे. ओके, काय होतं बघा, द ॲडिशन ऑफ ओझोन इन टू इथिलीन टेक प्लेस. इथिलीनमध्ये ओझोनची ॲडिशन जे ते ॲडिशन होते आणि ते ॲडिशन होत असताना काय होतं तर हा CH2 ओझोनमधला एक ऑक्सिजन जो आहे तो इथे येतो, नंतर CH2 दुसरा ऑक्सिजन जो आहे तो इथे येतो आणि तिसरा ऑक्सिजन जो आहे हा दोघांच्या मध्ये जातो. ओके, सो ॲडिशन ऑफ ओझोन इन टू अल्किन टेक प्लेस अँड यू गेट द प्रॉडक्ट विच इज कॉल्ड एज ओझोनाइड. त्याला काय म्हणतात तर ओझोनाइड. आता हे कोणाचं ओझोनाइड आहे तर इथिलीनचं ओझोनाइड आहे. सो दिस इज इथिलीन ओझोनाइड. इथिलीन ओझोनाइड. आणि आता तुम्ही जर एक ऑब्झर्व केला असेल, ज्या वेळेला तुम्ही एक ऑक्सिजन टाकला त्यावेळेला हा डबल बॉन्ड जो आहे तो रिमूव्ह झाला. परत तुम्ही इथेही एक ऑक्सिजन टाकला म्हणजे इथे एक ऑक्सिजन इथे एक ऑक्सिजन, त्यामुळे डबल बॉन्डचं कन्व्हर्जन जे ते सिंगल बॉन्डमध्ये झालं. आणि नंतर एक ऑक्सिजन जो आहे ह्या दोन CH2च्या मध्ये टाकला त्यामुळे हा देखील बॉन्ड ब्रेक झालाय. म्हणजे डबल बॉन्ड इज ब्रोकन इन टू नो बॉन्ड. आता इथं एकही बॉन्ड नाहीये,
ठीक आहे. आणि तुम्हाला अशा पद्धतीचं एक सायक्लिक स्ट्रक्चर जे आहे ते सायक्लिक स्ट्रक्चर तुम्हाला तयार झालं अँड दॅट इज कॉल्ड इज इथिलीन ओझोनाइड. नाव दिस इथिलीन ओझोनाइड इज टेकन अँड दिस इज ट्रीटेड विथ झिंक पावडर. हे जर समजा तुम्ही झिंक पावडर बरोबर हीट केलं अलॉंग विथ वॉटर, सो वेन दिस इज बॉइल्ड, ओके, तुम्ही ज्या वेळेला हे हीट करता झिंक आणि वॉटर बरोबर, त्यावेळेला काय होतं बघा, द मॉलिक्यूल ब्रेक्स लाईक दिस. ओके, मॉलिक्यूल अशा पद्धतीने ब्रेक होतो. म्हणजे आता हा CH2 आणि हा O हा ब्रेक झाला, CH2 आणि हा O हा ब्रेक झाला. ओके, मग CH2O म्हणजेच काय तर बघा H देन CH आणि हा O. ओके, म्हणजे CH2O म्हणजेच आपल्याला काय मिळालं तर फॉर्मल्डिहाइड मिळालं. आणि हा ऑक्सिजन जो आहे ऑक्सिजन या झिंक बरोबर रिॲक्ट होतो आणि ZnO तयार होतं, झिंक ऑक्साइड. ओके, सो यू गेट formaldehyde as the product. आणि आता या मेथडला आपण ओझोनोलायसिस म्हटलेलं आहे. ओझोनोलायसिस, लायसिस मीन्स ब्रेकिंग डाऊन. ओके, आता बघा इथिलीन जे आहे ते इथिलीन ब्रेक झालं. ओके, हे इथिलीन जे आहे हे इथिलीन ब्रेक झालं. ओके, इथे एक ऑक्सिजन आला आणि इथे एक ऑक्सिजन आला, म्हणजे CH2O आणि CH2O. सो ब्रेकिंग डाऊन ऑफ द अल्कीन with the help of ozone is nothing but ozonolysis. ओके, याला आपण ओझोनोलिसिस असं देखील म्हणतो. आणि आता आपण अल्कीन चेंज करू आणि प्रॉडक्ट काय मिळतोय तो प्रॉडक्ट आपण बघू. ओके, मी हे घेतो CH3 देन CH डबल बॉन्ड CH2. ठीक आहे, मी प्रोपिलीन जे आहे ते प्रोपिलीन घेतलेलं आहे आणि आता प्रोपिलीन जे आहे हे ओझोन बरोबर आपण ट्रीट करू. ओके, प्रोपिलीन किंवा प्रोपिन घेऊ आणि ते ओझोन बरोबर ट्रीट करू. आता नेहमी लक्षात ठेवायचं की व्हेनेवर ओझोन रिॲक्ट्स विथ अल्कीन, what happens, this ozone is added across the double bond. डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲडिशन होते. एक ऑक्सिजन जो आहे तो या कार्बन ॲटमवर येईल, दुसरा ऑक्सिजन जो आहे या कार्बन ॲटमवर येईल आणि तिसरा ऑक्सिजन या दोघांच्या मध्ये येईल आणि डबल बॉन्ड जो आहे इट विल बी कन्वर्टेड टू नो बॉन्ड. त्याच्यामध्ये एकही बॉन्ड राहणार नाही. म्हणजे तुम्हाला प्रॉडक्ट मिळेल CH3 देन मी हे वरचं जरा पुसून टाकतो नाव, CH3 देन CH, नंतर इथे एक ऑक्सिजन आला, नंतर CH2 इथे एक ऑक्सिजन आला आणि ह्या दोघांच्या मध्ये एक ऑक्सिजन आला. ओके, अशा पद्धतीने ॲडिशन जे ते ॲडिशन झाली अँड दिस इज कॉल्ड एज प्रोपिलीन ओझोनाइड. ओके, यू गेट प्रोपिलीन ओझोनाइड ॲज द प्रॉडक्ट. प्रोपिलीन ओझोनाइड तुम्हाला मिळालं. आता पुढची स्टेप काय आहे बघा, तर पुढच्या स्टेपमध्ये झिंक आणि वॉटर बरोबर हे काय करायचे तर बॉईल करायचे. ओके, सो दिस इज हीटेड विथ झिंक अँड वॉटर. आणि आता आपल्याला माहिती आहे की ब्रेक कसं होतं तर हे अशा पद्धतीने होणार. म्हणजे डबल बॉन्डच्या अक्रॉस जे आहे हे अक्रॉस ब्रेक होणार. इथे एक ओ येणार, इथे एक ओ येणार. म्हणजे तुम्हाला मिळेल CH3 CHO आणि CH2O. म्हणजे यू विल गेट CH3 देन C डबल बॉन्ड O and H प्लस H C double bond O and H. So you get acetaldehyde and formaldehyde. Okay, you get acetaldehyde and formaldehyde as the product plus काय होईल तर ZnO, झिंक ऑक्साईड. ओके, म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला ओझोनची ॲडिशन जे ते ॲडिशन तुम्हाला झालेली दिसेल. अँड when you take alkene and these alkenes they are treated with ozone, you get the aldehydes as the product. ओके, आता आपण फॉर्माल्डिहाइड तयार केलं, आपण ॲसिटाल्डिहाइड तयार केलं. आता या दोन रिॲक्शनमध्ये जर तुम्ही समजा ऑब्झर्व केलं तर तुमच्या असं लक्षात येते की
काय होतंय मगाशी मी दाखवलं इथिलीन मध्ये ओझोन ऍड केल्यानंतर काय होतं हे मी दाखवलं. ओके, आणि मग मी तुम्हाला सांगितलं की ज्या दोन कार्बन ॲटम मध्ये डबल बॉन्ड आहे ना, तर तिथं सरळ एक रेग मारा, एक ऑक्सिजन इकडे टाका, एक ऑक्सिजन इकडे टाका, तुम्हाला हा एक प्रॉडक्ट मिळाला, हा एक प्रॉडक्ट मिळाला. CH3CHO, दॅट इज CH3CHO, आणि दुसरा CH2O. ओके, हा CH2 आणि O हा प्रॉडक्ट जो तो प्रॉडक्ट मिळाला. ओके, आता जर समजा आपल्याला फक्त ॲसिटाल्डिहाइड पाहिजे असेल, ओके, फक्त ॲसिटाल्डिहाइड हाच जर प्रॉडक्ट जर आपल्याला पाहिजे असेल तर काय करावं लागेल. ओके, ॲसिटाल्डिहाइड पाहिजे असेल तर आपल्याला काय करावं लागतं, तर CH3CH आणि डबल बॉन्ड. ओके, म्हणजे हा पार्ट जो आहे हा पार्ट जर आपण घेतला तर आपल्याला ॲसिटाल्डिहाइड मिळतं. मग आपल्याला इकडं देखील जर तोच पार्ट जर घेतला म्हणजे CH3CH डबल बॉन्ड आणि हाच पार्ट जर इकडे रिपीट केला तर CH आणि CH3 हे जर कंपाऊंड आपण घेतलं आणि त्याचं ओझोनोलिसिस केलं तर आपल्याला फक्त ॲसिटाल्डिहाइड जे ते ॲसिटाल्डिहाइड मिळेल. बघूया, आपण करून बघू. ओके, सपोज when you take CH3 then CH double bond CH and CH3. ओके, आपल्याला काय मिळालं किंवा आपण स्टार्टिंग मटेरियल काय घेतलेलं आहे, ब्यूट टू इन. ओके, you have taken but2in as the starting material and when you add ozone into it, आपण जेव्हा त्यामध्ये ओझोन टाकू, आता काय होईल बघा, हा ओझोन जो आहे तो अक्रॉस द डबल बॉन्ड ऍड होईल. एक ऑक्सिजन इथे टाका, एक इथे टाका, एक दोघांच्या मध्ये टाका. ओके, सो यू विल गेट CH3 देन CH एक इथे टाकला, नंतर CH एक इथे टाकला आणि एक जो आहे हा दोघांच्या मध्ये टाकला. ओके, आणि इकडं CH3. अशा पद्धतीने आपल्याला ओझोनाइड जो आहे तो ओझोनाइड मिळाला. कोणाचा, ब्यूट टू इनचा ओझोनाइड मिळाला. आता पुढची स्टेप काय, तर झिंक आणि वॉटर बरोबर काय करायचं, तर हे हीट करायचं. आता हीट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे हे अशा पद्धतीने ब्रेक होईल. म्हणजे CH3CHO आणि CH3CHO म्हणजे यू विल गेट 2 टाइम्स CH3 देन C डबल बॉन्ड O आणि H. ओके, हा प्रॉडक्ट जो आहे हा प्रॉडक्ट तुम्हाला मिळेल विच इज नथिंग बट ॲसिटाल्डिहाइड. ओके, यू गेट ॲसिटाल्डिहाइड एज द प्रॉडक्ट. आता या रिॲक्शन्समध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल, आपल्याला ज्या वेळेला आपण अल्किन्स घेतो आणि त्यांचं ओझोनोलिसिस करतो त्यावेळेला तुम्हाला अल्डेहाइड्स जे आहेत हे अल्डेहाइड्स तुम्हाला आतापर्यंत मिळाले. आपण कीटोन देखील तयार करू शकतो, त्यासाठी काय करायचे ते आपण बघू. ओके, पण या मेथडनी आपण काय करू शकतो, एखादं अननोन जर अल्किन जर असेल तर ते अननोन अल्किन जर आपलं ओळखायचं असेल तर तुम्ही ओझोनोलिसिस ही प्रोसेस आहे ही प्रोसेस तुम्ही करू शकता. ओके, तुम्ही ज्यावेळेला ओझोनोलिसिस करता आणि तुम्हाला प्रॉडक्ट जे ते प्रॉडक्ट्स मिळतात त्या प्रॉडक्टवरून तुम्ही स्टार्टिंग मटेरियलमधलं अल्किन जे आहे त्या अल्किनमध्ये डबल बॉन्ड कुठं आहे ते तुम्ही फाइंड आउट करू शकता. ओके, आता इथं तुम्ही बघितलं इथिलीनचं ओझोनोलिसिस केलं, तुम्हाला फॉर्मल्डिहाइड मिळालं. ओके, आणि मी तुम्हाला दाखवलं की समजा तुम्ही इथं ब्रेक केलं तर CH2O आणि हा CH2O बघा, तिथं दोन फॉर्मल्डिहाइडचे ते फॉर्मल्डिहाइड तयार झाले दिसतात. म्हणजे काय, तर दोन CH2च्या मध्ये डबल बॉन्ड आहे. ओके, तसंच आता हे तुम्ही ब्यूट टू इन घेतलं, त्याचं ओझोनोलिसिस केलं, तुम्हाला काय मिळालं, तर ॲसिटाल्डिहाइड जे ते ॲसिटाल्डिहाइड मिळालं. म्हणजे आता इथं जर तुम्ही बघितलं तर ह्या CH आणि CH, ओके, इथे एक ऑक्सिजन आलाय, इथे एक ऑक्सिजन आलाय, म्हणजे थोडक्यात काय, तर दोन CHच्या मध्ये आपल्याला डबल बॉन्ड जो आहे तो डबल बॉन्ड आपल्याला दिसतोय. ओके, आता समजा मला ॲसिटोन तयार करायचे. ओके, आय वॉन्ट टू प्रिपेअर ॲसिटोन, आणि ॲसिटोन तयार करायचं असेल तर मला काय करायला लागेल, त्या Hच्या ऐवजी मला काय घ्यायला लागेल, तर CH3 घ्यायला लागेल. ओके, म्हणजे माझ्या स्टार्टिंग मटेरियलमध्ये Hच्या ऐवजी मी CH3 घेतला आणि या Hच्या ऐवजी देखील मी जर CH3 घेतला तर मला ॲसिटोन जे आहे ते ॲसिटोन मिळेल. ओके, बघूया आपण करून. म्हणजे our starting material will be like this, CH3 then CH3 double bond C then CH3
आणि CH3. ओके. आता मी काय घेतलंय बघा, 2,3 डायमिथाइल ब्यूट 2 इन. ओके. 2,3 डायमिथाइल, 2 आणि 3 ला मिथाइल ग्रुप आहे. 2,3 डायमिथाइल ब्यूट, टोटल 4 कार्बन आहेत आणि 2 नंबरला डबल बॉन्ड आहे. सो 2,3 डायमिथाइल ब्यूट 2 इन. आणि आता यामध्ये मी जर समजा ओझोन ऍड केला O3. ठीक आहे. आता ऍडिशन कशी होईल बघा, एक ऑक्सिजन इथं जाईल, एक ऑक्सिजन इथं जाईल, या दोघांच्या मध्ये बॉन्ड तयार होईल आणि एक ऑक्सिजन दोघांच्या मध्ये जाईल. ओके. म्हणजे यू विल गेट CH3 देन CH3 हा O, नंतर इथं C हा O आणि ह्या दोघांच्या मध्ये हा O आणि या दोन ठिकाणी CH3. म्हणजे पुन्हा काय मिळालं तर ओझोनाइट जो आहे तो ओझोनाइट प्रॉडक्ट मिळाला. ओके. आणि आता लायसिस करायचे म्हणजे ब्रेकिंग करायचे, आणि जेव्हा तुम्ही ब्रेकिंग करता तेव्हा तुम्हाला मिळेल CH3 C डबल बॉन्ड O CH3, तसं CH3 C डबल बॉन्ड O CH3. सो वेन दिस इज heated with zinc and water, ओके, तुम्हाला मिळेल CH3 then C डबल बॉन्ड O and CH3 किती टाइम्स, तर 2 टाइम्स. ओके. प्लस काय होईल तर ZnO, झिंक ऑक्साइड जो आहे तो झिंक ऑक्साइड तुम्हाला मिळाला. सो दिस इज अबाउट ओझोनोलिसिस ऑफ अल्कीन अँड दिस मेथड इज युज्ड to find the position of double bond, okay, in alkene. Position of carbon carbon double bond in alkenes. Okay, this is about the fourth method by which we can prepare these aldehydes and ketones from alkenes. Okay, आता पुढच्या लेक्चर मध्ये आपण पुढची मेथड, पाचवी मेथड जी आहे ती पाचवी मेथड बघू. ओके, थँक्यू व्हेरी मच.